आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहे, पण जेव्हा एक मुलगी आत्महत्या करते तिच्या घरच्यांना द्यायला तुमच्याकडे 10 लाखही नाहीये. लाखोचे रिसॉर्ट करता तुम्ही, गुवाहाटीला घेऊन जाता आमदारांना. कोणाच्या घरच्यावर? आमच्या घरच्यावर. आणि जेव्हा आमच्या घरच्या लेकरांचा प्रश्न येतो तुमच्याकडून एक फोनही केला जात नाही. काय मुख्यमंत्री आहे का तुम्ही आमचे? आणि जेव्हा मी यावर बोलतोय तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणता? अराजक तत्व आहे. हो, जर आकांक्षा सोबत उभं राहणं अराजक तत्व आहे तर मी आहे अराजक. जर जय भीमच्या घोषणा देणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. जर महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. मला तुम्ही अराजक म्हणा, मला तुम्ही जेलमध्ये टाका, जर कोणाला जेलमध्ये टाकायचं सगळ्यात पहिले मी तयार होईल. पण आकांक्षा सोबत न्याय झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब. याचं कारण हे की आकांक्षा चतुर्वेदी जी एक स्टुडंट होती नीटची, तिच्या घरी मी भेट द्यायला गेलो होतो. तिच्या आईवडिलांना भेटून आलो. मी आकांक्षाच्या आईवडिलांना भेटलो. त्यांना काय बोलू मला हे सुचलं नाही, मला समजलं नाही. तिच्या वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आलेला आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला. शिक्षण आकांक्षाच करणार होती, पण 1 महिन्याआधी आकांक्षाला आत्महत्या करावी लागली. कशामुळे? सरकारच्या फेलियरमुळे, या सिस्टमच्या फेलियरमुळे. आणि याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली. याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली की मुख्यमंत्री नागपुरातले, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः नागपुरात राहतात आणि आकांक्षाच्या घरापासून 500 मीटरवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. 1 महिना झाला देवेंद्र फडणवीस साहेब, 1 महिना तुमच्याकडून एक फोनही गेला नाही त्या परिवाराला. चला आम्ही समजू शकतो की तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची नसेल, तुम्हाला वाटत असेल केंद्र सरकारची चुकी, नीट केंद्र सरकारची एक्झाम आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ती इतर महाराष्ट्रात राहत होती, तुमच्या घराजवळ राहत होती, तर माणुसकी म्हणून तुम्हाला एक फोनही करता नाही आला का? आणि त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही आहे की एक घरातली जी मुलगी डॉक्टर होऊ शकली असती, उद्या जाऊन तिने दुसऱ्यांचे जीव वाचू शकले असते, तिला स्वतःचा जीव द्यावा लागलाय. तिचे वडील काम करू नाही शकत, केटरिंगचा बिझनेस करायचे, पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे ते आता केटरिंगचा बिझनेसही नाही करू शकत, तर घर चालवू नाही शकत. देवेंद्र फडणवीस साहेब अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले 50 खोकेमध्ये कसे आमदार विकत घेतल्या गेलेले. त्या 50 खोक्यामधला एक खोका जरी आकांक्षाच्या परिवाराला भेटला असता तर आम्ही तुमची इथून तारीफ केली असती की तुम्ही आकांक्षाच्या परिवारासोबत उभा राहिले. आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहे, पण जेव्हा एक मुलगी आत्महत्या करते तिच्या घरच्यांना द्यायला तुमच्याकडे 10 लाखही नाहीये. काय तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र. काय करायचं त्याचं? काय करायचं? काय करायचं आम्ही देशात त्या नरेंद्रचा, राज्यात या देवेंद्रचा? जर आमच्या लेकरांच्या सोबत तुम्ही उभा नाही राहू शकत. 500 मीटरवर घर होतं, तुम्हाला 500 मीटरवर जाता नाही आलं. मी अमेरिकेवरून आलो, मागच्या 5 दिवसात मी पूर्ण देश फिरला आणि आज पहिल्यांदा आल्या मी तिच्या घरी गेलो. माणुसकी नावाची काही गोष्ट असती. तुम्हाला नुसतं आमदार फोडणं, सरकार पाडणं, सकाळी 5 वाजता परत जाऊन तुम्ही शपथ घेता. 5 वाजता तुम्ही इथे आकांक्षाच्या घरी नाही जाऊ शकत.
मुख्यमंत्री आहे का काय मला प्रश्न पडला. आणि मला माहितीये, मी तुम्हाला सांगतोय, आज मी त्यांच्या गडात येऊन त्यांच्या विरोधात बोलतोय. उद्या परवापर्यंत माझ्यावर केसही करतील, करून टाका, पण मी थांबणार नाही. एक नाही 10 केस करा साहेब, मंजूर आहे, मंजूर आहे साहेब. एक नाही 10 केस करा. काल जयपूरमध्ये हल्ला केला माझ्यावर, एक नाही 10 हल्ले करा, मंजूर आहे. पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा आम्ही द्यायला भाग पाडू. कालपासून मी बघतोय, जेव्हापासून जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला झाला तेव्हापासून जे सगळं मीडिया दाखवतीये की अभिजित दिपकेवर हल्ला झाला, अभिजित दिपकेवर हल्ला झाला. अरे अभिजित दिपके मुद्दा नाहीये. अभिजित दिपकेवर हल्ला का झाला हा मुद्दा आहे. अभिजित दिपकेवर हल्ला यामुळे झाला कारण की नीटचा प्रश्न आम्ही उचलला, नीटच्या मुलांसाठी आम्ही बोलतोय. तर सरकारने माझ्यावर हल्ले करण्यापेक्षा जर नीटच्या मुलांना न्याय दिला, आकांक्षाला जर न्याय दिला, तर आम्हाला काय गरज पडणार आहे आंदोलन करायची. मला काय गरज पडली असते अमेरिकेवर इथे यायची सगळं सोडून. तुम्ही तुमचं जर काम नीट केलं असतं तर इथं आज एवढे हजारो मुली का आल्या असत्या. तुम्ही तुमचं काम करत नाहीये, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. अजूनही सांगतोय, 20 तारखेच्या आधी राजीनामा द्या, नाही तर 20 तारखेला अख्खा भारत दिल्लीला येणार आहे. आणि दिल्लीला आल्यावर राजीनामा घेतल्याशिवाय कोणीच वापस जाणार नाही. मला हे सगळं तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. आणि आपण एक बघतोय, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात काय राजकारण चालू आहे. हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मला तुमच्या सगळ्याला आज इथं जेवढे देशभक्त मुलं मुली आले आहेत, जेवढे कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, ह्या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने तुमचं काही चांगलं झालं आहे का? तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आहेत का? तुम्हाला ऍडमिशन भेटतायत का? तुमच्या परीक्षा नीट चालल्या आहेत का? तर मग या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने कोणाचा फायदा होतोय? कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम यांनी आपल्याला काय केलं मित्रांनो, हे समजून घ्यावं लागेल. मला तुमच्याकडून आज कमिटमेंट पाहिजे. फक्त यांना दोष देऊन चालणार नाही. कुठं ना कुठं चुकी आपली आहे. जेव्हा यांनी आपल्याला डिवाइड केलं, आपण डिवाइड झालो, ही आपली चुकी आहे. तर मला तुमच्याकडून सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. याच्यानंतर इथं जेवढेही लोक आलेले आहेत ते कोणीच हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जी पार्टी असेल, कोणती पार्टी असू दे, मला काही घेणं नाही कोणती पार्टी आहे. जी पार्टी हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जो नेता हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जे हिंदू मुस्लिमवर वोट मागतील त्यांचा आपण बॉयकॉट करायचा. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. या हिंदू मुस्लिमच्या राजकारणामुळे झालं काय मी तुम्हाला सांगतो. मागच्या 10-12 वर्षात हिंदू मुस्लिम चालू आहे. बेरोजगार मुलांना 1000-2000 देऊन माझ्यासारख्या लोकांवर हल्ले करवायचे, मस्जिदी पुढे नाचवायला पाठवायचं. त्याच्याने काय होणार आहे? याच लोकांकडे जर जॉब असले असते, यांनी हल्ले केले असते का 1000-2000 साठी? मस्जिदी समोर जाऊन नाचले असते का? अरे मंदिरासमोर जाऊन नाचा ना. आपला धर्म काय मस्जिदी समोर नाचण्यासाठी आहे? काय डोकं तुम्ही कुठे घाण ठेवलेलं मला काही कळत नाही. आणि ह्या 10-12 वर्षात झालं काय हिंदू मुस्लिम? आज आपल्या देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर आहे. पण हा मुद्दा कुठेच मेनस्ट्रीम मीडियावर दिसत नाही. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, पण हा मुद्दा कुठेच मेनस्ट्रीम मीडियामध्ये नाहीये. कारण की आपल्याला हिंदू मुस्लिम मध्ये डिवाइड केलेले आहे आणि त्यामुळे फक्त एकच मुद्दा चालतो, हिंदू मुस्लिम. तर जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या जे मीडिया चालवतील त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, तेव्हा कुठं जाऊन हा देश बदलल. आपल्याला फक्त शिक्षण व्यवस्था नाही, आपल्याला देशही बदलायचा आहे. बदलायचा आहे की नाही बदलायचा आहे? कोण कोण हा देश बदलल? हात वरती करून सांगा शेवटपर्यंत.
पंतप्रधान असतील